भारतीय लोकशाहीतला काळा कालखंड अर्थात आणीबाणीच्या घोषणेला आज 51 वर्ष पूर्ण होत आहेत। यानिमित्त देशभरात आज संविधान हत्या दिवस पाळला जातोय। यानिमित्त आज अनेक कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। 51 वर्षांपूर्वी म्हणजेच 25 जून 1975ला झालेली आणीबाणीची घोषणा म्हणजे भारतीय इतिहासातल्या काळ्या पर्वाची सुरुवात होती। या काळात देशात अभूतपूर्व अशा दडपशाहीची सुरुवात झाली। मात्र यामागे कारण होतं अलाहाबाद उच्च न्यायालयाचा एक निर्णय आणि तो लागू करण्यावर संपूर्ण प्रतिबंध घालायला नकार देणारा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश। म्हणून आणीबाणी लागू झाल्यावर तत्कालीन इंदिरा गांधी सरकारनं न्यायमंडळावरही जोरदार हल्ला चढवला। 21 महिन्यांच्या आणीबाणीच्या काळात नागरिकांच्या, माध्यमांच्या आणि अन्य अधिकारांवरही गदारी होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या दिवसाच्या आठवणीला उजाळा दिला आहे। आजचा संविधान हत्या दिवस भारतीय लोकशाहीची निर्दयपणे कळचेपी करण्यात आलेल्या त्या काळ्याकुट्ट कालखंडाची आठवण करून देतो आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। हा दिवस आपल्याला लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची प्रेरणा देतो। आणीबाणीला विरोध करणाऱ्या सर्व महान व्यक्तींना मी आदरपूर्वक अभिवादन करतो, असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवर दिलेल्या संदेशात सांगितलं। देशावर आणीबाणी लादलेला